चंदनू, आज तुमचा पहिला दिवस ऑफिसचा. आय विश यू बेस्ट ऑफ लक. ओके. माझ्या एक्झॅक्टली समोरच्या भिंतीवर आबासाहेबांचा फोटो होता काही दिवसांपूर्वी. काही कारणास्तव तो नाहीये. तुम्ही तो फोटो तिथे आहे असं अजून करा, पण त्यांचा आशीर्वाद घ्या. आबा, आता मी मोठा बिझनेसमॅन होणार आहे आणि हे पाहायला तुम्ही हवे होता. खरंच हवे होता. तर झालं गेलं ते विसरून जाऊया. मला आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद सतत माझ्या मागे राहो. काय करताय? नाही, ते आज माझा सरंजामे इंडस्ट्री मधला पहिला दिवस आहे ना, म्हणून नमस्कार करायला आलो होतो आशीर्वाद घ्यायला. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. मोठे व्हा, चांगलं काम करा. हो. दिग्विजय, आता जावई बापूंची जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का. काळजी घे त्यांची. मम्मा, प्लीज तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. येतो मम्मा. जावई बापू, ऑल द बेस्ट. येऊ. या. असू देत. आई, तुमच्यासाठी आल्याचा चहा आणलाय. तुमच्या घशासाठी चांगला आहे. तुला सांगितलं होतं का आम्ही चहा करून आण आमच्यासाठी म्हणून? कशासाठी स्वतःहून उगाच मध्ये मध्ये करत असतेस? शहाणपणा करायची सवय लागली. नकोय तो चहा आम्हाला. मध्ये 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 करत राहायचं सतत. लंच टाइम झालाय सर, त्यामुळे आता सगळी कामं बाजूला ठेवा आणि जेवून घ्या. नाही, तू दररोज डबा पाठवतोयस, मग आज? हो, पण तो तुम्ही वेळेवर खात नाही ना, म्हणून मग मला. अरे, मी सकाळीच तुला सांगितलंय शंतनूची काळजी करू नकोस. मी आहे ना इथे. हे बघ, मी शंतनूला आहे ना एक सरळ साधा प्रोजेक्ट असाइन केलाय. तुम्ही खूप बोलता हा दिग्विजय. तुम्ही आधी जेवून घ्या बरं. आता ऑब्व्हियसली ना जेवावं लागणारच. अरुंधतीने सांगितलेला उपाय चांगला होता. कुठला? म्हणजे आल्याचा चहा ती फार छान करते. तुम्ही जर तो घेतलात ना तर तुम्हाला नक्की बरं वाटेल असं मला वाटतं. ठीक आहे, बोलव तिला. काय बरं वाईट व्हायचंय ना ते तिच्या हातून होऊन जाऊ देत आमचं. तिला म्हणा आत्ताच्या आत्ता आम्हाला आल्याचा चहा करून दे. पण तो आत्ता नाही मिळणार तुम्हाला. आता का? ती बाहेर गेली, म्हणजे ती ऑफिसमध्ये गेली. हॅलो, सरंजामे ऑफिस. वाह, एक दिवस आम्ही आजारी काय पडलो तर तू आमच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहोचलीस. मी माझ्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आली आहे. ओह, त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आणि रोज येणार आहे. अगं तुझी लायकी तरी आहे का आमच्या ऑफिसची पायरी चढायची? ताबडतोब ऑफिस मधनं बाहेर पडाय. अरू, काय झालं? कोणाचा फोन आहे? दिग्विजयला फोन. आम्हाला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाहीये. अरू, ममांचा फोन. दे इकडे. हा मम्मा, बोला. कशी आहे तुमची तब्येत? नाही बरं वाटत अजून आम्हाला. फारच डोकं दुखतंय आमचं. आम्हाला वाटतं ना आम्ही अरुंधतीचं ऐकायला हवं. अरुंधती तो औषधी चहा बनवते ना, त्यानं नक्कीच बरं वाटेल. पण त्यासाठी तुला अरुंधतीला घरी पाठवावं लागेल. पाठवलंस तर फार बरं होईल रे. पाठवतोस का? मम्मा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी तिला लगेच पाठवतो. ओके? हा, तुम्ही थोडा आराम करा फक्त. अरू, पटकन घरी जा. आणि मम्माला काय आता तुझ्याच हातचा चहा पाहिजे. हा, जा घरी जा पटकन. ओके? हॅलो. दिग्विजय सरंजामेंचं घर का? हो, मी त्यांची बायको बोलतेय. कोण बोलताय? दिग्विजय सरंजामेंना अटक झाली.